नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. अनेक लोकांना ही समस्या येते. सकाळी उठल्यानंतरही त्यांना असे वाटते की रात्रीची चांगली आणि गाढ झोप असूनही त्यांच्या शरीराला पूर्ण विश्रांती मिळालेली नाही. पूर्ण रात्रीची झोप घेतल्यानंतरही त्यांना जडपणा, थकवा आणि जड वजन जाणवते. जागे झाल्यावर त्यांना असे वाटते की त्यांच्या शरीराची ऊर्जा पूर्णपणे गेली आहे. त्यांचे हातपाय सुन्न होतात आणि त्यांची पावले मंदावतात. त्यांना चालण्याची इच्छा होत नाही. त्यांना फक्त झोपून विश्रांती घ्यायची असते. कधीकधी त्यांना शरीराच्या विविध भागात किंचित वेदना देखील जाणवतात आणि स्नायू कडक होतात. त्यांचे सांधे कडक होतात, त्यांची कंबर किंवा मान कडक होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर थकलेल्या ओझ्यासारखे वाटते. जर ही लक्षणे वारंवार येत असतील तर त्यांना फक्त थकवा म्हणून नाकारणे चुकीचे ठरेल, कारण ते शरीर आतून कमकुवत झाल्याचे लक्षण आहे. त्याला खोल पोषण आणि बळकटीकरणाची आवश्यकता आहे. सुदैवाने यासाठी महागडे उपचार, परदेशी पूरक आहारांवर हजारो रुपये खर्च करणे किंवा दीर्घ आयुर्वेदिक उपचारांची आवश्यकता नाही. शक्ती आणि ऊर्जा पुनर्संचयित करण्याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. 2 अतिशय सोप्या आणि स्वस्त घटकांच्या स्वरूपात. तुम्हाला फक्त त्यांचा योग्य आणि योग्य वेळी आणि नियमितपणे वापर करायचा आहे. या दोन्ही घटकांबद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते बाहेरून पूर्णपणे सामान्य दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते महागड्या टॉनिकपेक्षा कमी नाही. म्हणून तुम्ही 40, 50, 60 किंवा 70 पेक्षा जास्त वयाचे असलात तरी या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीराला तारुण्यात म्हणजेच 25 ते 30 वयोगटातील 30 ताकद आणि ऊर्जा देतात. त्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना बळकटी देतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करतात आणि नसांपासून ते स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला सक्रिय करतात. जर ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत घेतले तर शरीर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक सक्रिय आणि अधिक ऊर्जावान वाटते. त्यांचे परिणाम थकवा आणि अशक्तपणापुरते मर्यादित नाहीत. ते हळूहळू शरीरात जमा झालेल्या दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील दूर करू लागतात. शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ आणि अशुद्धी काढून टाकण्यास सुरुवात करतात. शरीरातील प्रत्येक पेशी पुन्हा ताजी आणि चैतन्यशील वाटते आणि आतापर्यंत गहाळ झालेले कोणतेही आवश्यक पोषक घटक नैसर्गिकरित्या पुन्हा भरले जातात. तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की हे 2 घटक काय आहेत? ते कधी, कसे आणि किती प्रमाणात सेवन करावे? मी या व्हिडिओमध्ये त्यांचे संपूर्ण तपशीलवार वर्णन करण्यात आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी प्रत्येक घटक एक एक करून समजावून सांगेन, जेणेकरून तुम्ही ते स्वीकारू शकाल आणि तुमचे आरोग्य पुन्हा मजबूत करू शकाल. मित्रांनो, ही माहिती स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या कुटुंबासह, मित्रांसोबत आणि तुमच्या सभोवतालच्या इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना या सोप्या आणि प्रभावी उपायाचा फायदा घेता येईल. तर चला पहिला घटक आणि तो कसा सेवन करायचा ते पाहूया. मी ज्या पहिल्या घटकाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे शेंगदाणे. हो, आपण लहानपणापासूनच खात आलो आहोत ते सामान्य शेंगदाणे, ज्यांना इंग्रजी शेंगदाणे किंवा ग्राउंड नट्स म्हणतात. ते बाजारात विविध रंग आणि आकारात उपलब्ध आहेत. परंतु स्थानिक, लहान आणि हलक्या रंगाचे शेंगदाणे निवडण्याचा प्रयत्न करा, कारण ते सर्वात प्रभावी मानले जातात. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की शेंगदाण्यासारखे स्वस्त काहीतरी बदाम, काजू किंवा अक्रोडसारख्या महागड्या सुक्या मेव्यांपेक्षा कसे चांगले असू शकते? पण सत्य हे आहे की जर शेंगदाणे नियमितपणे, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ले तर ते शरीरासाठी एक शक्तिशाली नैसर्गिक टॉनिक बनतात. आता शेंगदाणे शरीरावर कसा परिणाम करतात ते जाणून घेऊया. प्रथम हाडांच्या आरोग्याबद्दल बोलूया. जर तुम्हाला वारंवार गुडघेदुखी, पाठदुखी, पाठीत कडकपणा, कमकुवत दात किंवा हाडे चटकणे असे अनुभव येत असतील तर ही कॅल्शियमच्या कमतरतेची स्पष्ट लक्षणे आहेत. शेंगदाण्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे खोलवर मजबूत करते आणि त्यांना तुटण्यापासून रोखते. त्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण देखील चांगले असते, जे शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यात मदत करते.
याचा अर्थ तुम्हाला आता महागडे मॅग्नेशियम सप्लिमेंट्स खरेदी करण्याची गरज नाही. मॅग्नेशियम हे केवळ हाडांसाठीच नाही, तर मज्जासंस्था, नसा आणि न्यूरॉन्ससाठी देखील एक महत्त्वाचे खनिज आहे. जर तुम्हाला वारंवार सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा हात आणि पायांमध्ये किंचित कंपन जाणवत असेल, तर हे कमकुवत मज्जासंस्थेचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत शेंगदाण्यांचे नियमित सेवन हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. जर तुमचे हात थरथर कापू लागले, तुम्हाला वस्तू पकडण्यात अडचण येत असेल, तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असेल, तुमचे केस गळत असतील किंवा तुमची दृष्टी खराब होत असेल, तर याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता आहे. शेंगदाण्यामध्ये जीवनसत्वे B1, B6 आणि E भरपूर प्रमाणात असतात, जे हळूहळू या समस्या सुधारतात. विशेषतः व्हिटॅमिन E हे एक अतिशय शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरात तयार होणारे हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकते. यामुळे सुरकुत्या, पुरळ आणि काळे डाग कमी होतात, ज्यामुळे तुमची त्वचा पुन्हा निरोगी आणि ताजी दिसते. शेंगदाण्यामध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम, निरोगी चरबी आणि प्रथिने यासारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात, जे पचन सुधारतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, पचनक्रिया बिघडत असेल, गॅस आणि आम्लपित्त असेल किंवा बद्धकोष्ठता असेल, तर शेंगदाणे खाणे हा एक अतिशय सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे. तुमच्या मनात नक्कीच येणारा पुढचा प्रश्न असा आहे की हा घरगुती उपाय वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? तो कधी घ्यावा, तो किती असावा आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या स्वरूपात होतो? परंतु या तपशिलांमध्ये खोलवर जाण्यापूर्वी शेंगदाण्यासोबत शरीराची शक्ती आणि ऊर्जा वाढवणारा दुसरा घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा दुसरा घटक महाग किंवा दुर्मिळ नाही. हा जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात दररोज आढळणारा एक सामान्य पदार्थ आहे. हा दुसरा घटक म्हणजे मनुका. हो मित्रांनो, हे तेच मनुके आहेत ज्यांना सुकी द्राक्षे म्हणतात. ते हलक्या पिवळ्या, सोनेरी तपकिरी आणि गडद काळ्या रंगात आणि वेगवेगळ्या आकारात दिसतात. बहुतेक लोक हलक्या पिवळ्या आणि पातळ मनुका सामान्य मनुका म्हणून संबोधतात, तर गडद, किंचित मोठ्या, किंचित तिखट प्रकाराला मुनक्का म्हणतात. जर तुमच्या घरी यापैकी कोणत्याही प्रकारचे मनुके असतील, तर आजच त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा, कारण ते शरीराला कोणत्याही महागड्या हर्बल टॉनिक किंवा आयुर्वेदिक औषधांसारखे फायदे देतात. आता मी शेंगदाणे आणि मनुके कधी, कसे आणि किती प्रमाणात सेवन करावे हे तपशीलवार सांगणार आहे. पण त्यापूर्वी मनुक्यांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की ही साधी दिसणारी गोष्ट किती शक्तिशाली आहे. जर तुम्हाला वारंवार अस्वस्थ वाटत असेल, कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नसेल, तुमचे मन सतत गोंधळलेले आणि अस्वस्थ असेल, झोप नीट लागत नसेल आणि जागे झाल्यावरही सुस्त आणि थकलेले वाटत असेल, तर हे तुमच्या शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडले आहे आणि मानसिक ताण वाढत असल्याचे लक्षण स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत मनुके हे नैसर्गिक टॉनिक किंवा अमृतापेक्षा कमी नाही. त्यात पोटॅशियम भरपूर असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग्य प्रमाणात खाल्ल्याने हृदय मजबूत होते. हृदयात अडथळा, रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. मनुके शरीराच्या आवश्यक पोषक तत्वांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात आणि विशेषतः ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या येतात, त्यांच्यासाठी ते प्रभावी आहेत. हे पचनसंस्था सुधारते आणि पचनशक्ती मजबूत करते. त्याची चव गोड आणि मऊ असते, त्यामुळे ते खाणे कोणालाही कठीण जात नाही. जर तुमच्या पोटात वारंवार गॅस तयार होत असेल, छातीत जळजळ होत असेल, पोटात जडपणा किंवा वेदना होत असतील किंवा दातांजवळ वेदना होत असतील, तर हे सर्व पचनसंस्था योग्यरित्या काम करत नसल्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत मनुकाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. रात्री झोपताना अनेकांना घशात आम्लता होण्याचा अनुभव येतो.
ज्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब होते. ही समस्या पोटातील वायूमुळे देखील होते आणि मनुकाचे सेवन केल्याने त्यातून आराम मिळतो. मनुकामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते, पण रक्तातील साखर जास्त वाढू नका. या कारणास्तव मधुमेहाचे रुग्ण देखील ते कोणत्याही भीतीशिवाय योग्य प्रमाणात खाऊ शकतात. रक्तदाब असलेल्या लोकांसाठी देखील हा एक सुरक्षित आणि उपयुक्त पर्याय आहे. मनुका केसांना जाड, मजबूत आणि चमकदार बनवतो. ते चेहऱ्याच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणते, कारण त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, लोह, तांबे आणि केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक खनिजे असतात. आता आपण या 2 गोष्टी योग्य पद्धतीने खाण्याबद्दल बोलूया. बरेच लोक ते खातात, परंतु योग्य वेळ आणि पद्धत न स्वीकारल्यामुळे त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, स्नायू दुखत असतील, सांधे कडक होत असतील किंवा शरीरात जडपणा जाणवत असेल, तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. सर्वप्रथम शेंगदाण्यांचे प्रमाण समजून घ्या. तुमच्या मुठीत सहज बसू शकतील अशा शेंगदाण्यांचे प्रमाण पुरेसे आहे. लहान मूल असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, प्रत्येकाने त्यांच्या तळहातानुसार शेंगदाणे खावेत. कमी जास्त नाही. आता मनुक्यांच्या बाबतीत दिवसातून 10 ते 11 मनुके हे प्रत्येकासाठी योग्य प्रमाण आहे. तुम्हाला फक्त झोपण्यापूर्वी शेंगदाणे आणि मनुके पूर्णपणे धुवावे लागतील आणि एका वाटीत पाण्यात भिजवावे लागतील. त्यांना रात्रभर भिजवून घ्यावे, जेणेकरून त्यातील पोषक घटक सक्रिय होतील. सकाळी तुम्ही ते खाल तेव्हा त्याचा परिणाम लवकर आणि खोलवर जाणवेल. जागे झाल्यानंतर तुम्ही ते हळूहळू चावू शकता किंवा तुम्हाला आवडत असल्यास मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून ते एका ग्लासप्रमाणे पिऊ शकता. शेंगदाणे सोलायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. साल खाण्यात काहीही नुकसान नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि मनुके दोन्ही सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. जर तुम्ही हे दोन्ही घटक दररोज योग्य प्रमाणात आणि निर्देशनानुसार खाल्ले तर तुम्हाला त्याचे परिणाम लवकर जाणवतील. थकवा कमी होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा जाणवेल. मज्जातंतू जडपणा कमी होईल. झोप सुधारेल आणि मानसिक ताण हळूहळू कमी होईल. जेव्हा पचनशक्ती चांगली असते तेव्हा शरीरातील अंदाजे 90% आजार नाहीसे होऊ लागतात. वयानुसार शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होऊ लागते. जर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये फेस किंवा पांढरा थर दिसला तर समजून घ्या की तुमच्यातून प्रथिने निघून जात आहे. ही स्थिती विशेषतः वृद्धांमध्ये सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेंगदाणे आणि मनुका हा घरगुती उपाय स्नायूंना बळकटी देतो, हाडे मजबूत करतो आणि संपूर्ण शरीराला ऊर्जेने भरतो. हा उपाय नैसर्गिकरित्या शरीरातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करतो. ही एक अतिशय स्वस्त, सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. जर कोणीही, मग ते 20 वर्षांचे असो वा 70 वर्षांचे, ते स्वीकारले तर त्यांना काही आठवड्यातच आश्चर्यकारक बदल जाणवू शकतात. आजपासून तुमच्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करा आणि लवकरच फरक दिसून येईल याची खात्री करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून, शहरातून किंवा गावातून पाहत आहात आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि हो, एक छोटासा सल्ला, दररोज हलकं चालणे आणि काही सोपे स्ट्रेचिंग व्यायाम करा. जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढील व्हिडिओमध्ये स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय देखील शेअर करू शकते. म्हणून उशीर करू नका. आजच सुरुवात करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वेट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.